तू तेच आहेस. भाग 26. येशू आयुष्यात खूप संकटं येतात, पण त्या परिस्थितीला तोंड देण्याचं शिक. त्यांच्यापासून पळवाटा काढू नको. जी चूक आहे त्याला चूक दाखवण्यात मागे हटू नको. तू खरी आहे, तुला कोणाला घाबरण्याची गरज नाही. जीविका म्हणाली तशी तिला अजून हिंमत मिळाली. आजीसाहेब आणि मंजिरीला ती तिच्यासमोर टिकू देणार नव्हती. जीविका, अबोली आणि जीविका या दोघींचे गुण होते. समजदार तितकीच होती आणि वेळ पडली तर समोरच्याला उरून पुरणारीही होती. मॉम, मी ईशानला पिकअप करायला नक्की जाईल, इशिका म्हणाली आणि पॅलेसवर जाण्याआधी ती कीर्तीला भेटायला गेली. सकाळी आरवला जाग आली तेव्हा कीर्ती त्याच्याकडे एकटक बघत होती. ते बघून तो गालात हसला. गुड मॉर्निंग माय लव्ह. तो उठून तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. गुड मॉर्निंग, ती म्हणाली. तुम्ही फ्रेश होऊन या. मॉम तुम्हाला बघायला 2दा येऊन गेल्या, पण त्यांनी तुम्हाला झोपून दिलं, ती म्हणाली. अबोली त्याला बघायला आली तेव्हा ती उठलेली होती, पण आरव तिचा हात हातात घेऊन बसल्या जागी गाढ झोपलेला होता, म्हणून त्यांनी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. तुला काही हवं आहे का? थोड्या वेळ उठून बस, आरव म्हणाला. तशी तिने हो म्हणून मान हलवली. आरवने तिला अलगद उठून बसवलं. तुम्ही जा, फ्रेश होऊन या, ती म्हणाली. तसा तो तिच्या गालावर ओठ टेकून बाहेर गेला. गुड मॉर्निंग कीर्ती. इशिका आत आली. तिला बघून कीर्तीचा मूड फ्रेश झाला. गुड मॉर्निंग, कीर्ती हळूच तिच्या नाजूक आवाजात म्हणाली. आय हाय, तुझा हा नाजूक आवाज, सुंदर आवाज ऐकून माझे कान धन्य झाले, इशिका तिचे गाल ओढत म्हणाली. इशिका, कीर्ती हसत म्हणाली. अजून एकदा नाव घे ना माझं. तुझ्या मधुर आवाजात माझं नाव मलाच ऐकायला खूप आवडतं, इशिका तिच्यासमोर बसत म्हणाली. इशिका, इशिका, कीर्ती 2दा म्हणाली. तसं इशिकाने तिचा आवाज आपल्या कानात भरून घेतला. आतू, तुला आता घरी घेऊन जाणार आहे, मग मी पण तुझ्यासोबत येते, तुला चालेल ना, इशिका म्हणाली. तशी कीर्ती खुश झाली. इशिका असल्यावर तिला दडपण येणार नव्हतं. अगं हे काय विचारणं झालं का? तू असल्यावर माझं तिथं मन लागेल, कीर्ती म्हणाली. इशिका, भार्गव सरांचं काय झालं? कीर्तीने विचारलं. त्यांचं मला काहीच कळत नाही. आदमी बहुत ही तेढा आहे, इशिका तोंड इकडून तिकडं वाकडं करत म्हणाली. त्यांच्याकडून काहीच सिग्नल नाही का? कीर्ती म्हणाली. तशी ती हसायला लागली. कधी कधी वाटतं त्यांना मी आवडते, तर कधी कधी वाटतं त्यांचं त्यांनाच कळत नाही त्यांना मी आवडते का नाही, इशिका हसत म्हणाली. काय बोलणं चालू आहे तुमचं? अबोली आत आली. आतू, तू तुझ्या सुनेला उद्या घरी घेऊन जाणार आहे, तर मी सुद्धा तिच्यासोबत येणार आहे, इशिकाने अबोलीला सांगून दिलं. इशू, तुला विचारायची काय गरज आहे? कीर्ती, आता फ्रेश हो आणि नाश्ता कर, तुझ्या मेडिसिनची वेळ झाली आहे, अबोली म्हणाली. ठीक आहे, कीर्ती लगेच उठायला लागली. अगं तू एकटी नको जाऊ, मी तुला घेऊन जाते, चल, अबोली तिला हात धरून उठवायला लागली. मी पण तुला मदत करते, इशिका लगेच दुसऱ्या बाजूने आली. दोघींनी मिळून तिला बाथरूममध्ये नेलं. कीर्तीला आता थोडं उभं राहता येत होतं, म्हणून ती बेसिंगला पकडून उभी राहिली. अबोली आणि इशिकाने तिला फ्रेश होण्यासाठी मदत केली. थँक्यू, ती त्यांना म्हणाली. तसं इशिकाने तिच्या कपाळावर हात मारला. परत थँक्यू आणि सॉरी सारखे शब्द बोलायचे नाही, इशिका म्हणाली. मॉम, इशिका, तुम्ही सगळे खूप छान आहात. मी नेहमी माझ्या देवाला दोष देत होते की त्याने मला एकटं आयुष्यात जगण्यासाठी का पाठवलं, पण आज समजलं. तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात होते म्हणून त्याने आत्तापर्यंत जगण्याचं बळ दिलं. कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आत्तापर्यंत आजारपणात स्वतःला खूप एकटं फील केलं होतं, पण आज तिच्यासोबत तिची माणसं होती जी तिच्यावर प्रेम करत होती. कीर्ती, बाळा रडू नको, आता फक्त खुश राहायचं, अबोलीने तिला जवळ घेतलं. आतू, मी पण, इशिका लगेच तिला बिलगली. तसं तिने दोघींना जवळ घेतलं. आरव पटकन त्याचं आवरून आला. त्याला कीर्तीला 1 सेकंद एकटं सोडायचं नव्हतं. तो आला तेव्हा अबोलीने त्या दोघींना जवळ घेतलेलं होतं. मॉम, डॅडचा कॉल आला होता. त्याने आजच संध्याकाळी कीर्तीचा डिस्चार्ज घ्यायला सांगितलं आहे. काल पूर्ण रात्र त्याची बायको त्याच्यासोबत नव्हती.
आरव म्हणाला तसं कीर्ती आणि इशिका गालात हसायला लागल्या. आरव, तू पण तुझ्या डॅडसारखा निर्लज्ज आहेस, आबोली खोटा राग दाखवत म्हणाली. कीर्ती, सांभाळून राहा बाई, हे दोघं बापलेक एकसारखे आहे. ती म्हणाली तशी कीर्ती हसायची बंद झाली आणि इशिकाला जोरात हसू फुटलं. इशू, आबोलीने तिला एक फटका मारला. सॉरी अत्तू, ती हसत म्हणाली. आरव आणि कीर्तीला हसू आलं. आता मी निघते, संध्याकाळी ईशान येणार आहे. त्याला एअरपोर्टवर पिकअप करायला जायचं आहे. मी रात्री सरळ सहस्त्रबुद्धी फॅमिलीकडे येणार आहे. ए सडू, तुझी गर्लफ्रेंड आजपासून माझ्यासोबत राहील, समजलं? ती आरवला म्हणाली तसं त्याने तिच्याकडे रागात बघितलं. आधी आपलं काम व्यवस्थित करत जा. ज्याच्या प्रेमात पडली आहेस ना, तो माझ्यापेक्षा जास्त सडू आहे. निघ. तो म्हणाला तशी ती फणकारतच निघून गेली. आरव, का तू तिला चिडायला लावतो? आबोली म्हणाली. मॉम, नेहमी आधी ती सुरुवात करते. माझ्या गर्लफ्रेंडला माझ्यापासून दूर करायचं बोलते, तो वैतागून म्हणाला. सर किती सरळ बोलून देतात, काही लाजही वाटत नाही. तो आबोलीसमोर बोलला म्हणून कीर्तीने मनातच कपाळावर हात मारला. तुझ्या कीर्तीला कोणी तुझ्यापासून दूर करत नाहीये. तिला एकटं वाटू नये म्हणून इशू काही दिवस येणार आहे, आबोली म्हणाली तसे त्याने डोळे फिरवले. इशिकाला पॅलेसवर यायला उशीरच झाला होता. ती घाईघाईने आत आली. मोबाईल आणि तिची पर्स बाजूला ठेवली. आजीसाहेबांच्या नाश्त्याची वेळ झाली होती म्हणून ती लगेच किचनमध्ये गेली. आजीसाहेबांचा नाश्ता रेडी केला. आज आजीसाहेब रूम बाहेर आल्याच नव्हत्या म्हणून ती नाश्ता घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. आजीसाहेब, तुमचा नाश्ता आणला होता, ती म्हणाली. इशिका, अगं आत ये ना. आजीसाहेबांचा प्रेमळ आवाज ऐकून इशिका चक्कर येऊन पडायची बाकी राहिली. इशिका नाश्ता घेऊन आत गेली. आजीसाहेब सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होत्या. त्यांनी तिच्याकडे बघून स्माईल केली तशी ती शॉक झाली. तो नाश्ता इथे ठेव आणि जा, तू पण नाश्ता करून घे, आजीसाहेब म्हणाल्या तशी ती भांबवलेल्या परिस्थितीत बाहेर आली. इशू, दाल में पूरा काला है. ती मंजिरी दिसली नाही आणि आजीसाहेबांचं इतकं गोड बोलणं म्हणजे धोक्याचा इशारा आहे. संभाल के रहना, ती स्वतःशीच बोलत आली. भार्गव त्याची तयारी करून आला होता. त्याच्या शेफने त्याचा नाश्ता रेडी करून ठेवलेला होता. इशिका तिच्या विचारात होती. तिला आजीसाहेब आणि मंजिरीवर पूर्ण डाऊट होता. त्या दोघी नक्कीच काहीतरी प्लॅन करत आहे यावर तिचा पूर्ण विश्वास होता. पण तो प्लॅन काय असेल याचा ती विचार करत होती. त्यासाठी तिला त्या दोघींवर कडक नजर ठेवावी लागणार होती. ती विचार करतच भार्गव शेजारीच डायनिंग टेबलवर येऊन बसली. भार्गवने नाश्ता करता करता एकदा तिच्याकडे बघितलं, पण ती तिच्याच नादात होती. त्याने शेफला इशारा केला तसा त्याने इशिकासाठी पण नाश्ता आणला. काय प्लॅन करत असतील त्या दोघी? मला वरतून खाली ढकलून तर देणार नाही, किंवा मला स्विमिंग पूलमध्ये बुडवून तर मारणार नाही ना? काही ना काही नक्कीच यांनी प्लॅन केला आहे. पण काय आहे? आता कसं मला माहीत होईल? कसं माहीत करून घेऊ? इशिका, विचार कर आणि त्यांच्यावर लक्ष ठेव. त्या तुला इथून हाकलून देण्यात अजिबात कसर सोडणार नाही. ती विचार करतच बोलत होती आणि ते सगळं भार्गव शांतपणे ऐकत होता. त्यांनी कुठलाही प्लॅन करू दे, पण तुझ्या इतकं डोकं त्यांना नाही. प्लॅन बनवण्यात तर तू त्यांच्यापेक्षाही जास्त माहीर आहेस. त्यामुळे तुला त्यांचं नाही तर त्यांना तुझं टेन्शन यायला हवं. तो म्हणाला तसं तिने पटकन बाजूला बघितलं. तुम्ही इथे काय करताय? तिला अजून समजलं नाही की तो नाश्ता करत आहे आणि ती त्याच्या बाजूला बसून बडबड करत आहे. आधी नाश्ता कर म्हणजे तुझं डोकं फास्ट पळेल. तो म्हणाला तसं तिने बघितलं तर ती अगदी त्याला खेटून बसलेली होती. ती पटकन उठून उभी राहिली. आधी नाश्ता कर. त्याने तिचा हात पकडून तिला परत त्या जागेवर बसवलं आणि डिश तिच्या पुढे केली. इशिकाने त्याच्याकडे बघितलं तर त्याने दोन्ही भुवया उंचावून तिला काय असं विचारलं. तशी तिने नकारार्थी मान हलवली. भार्गवसोबत तिने नाश्ता करून घेतला.
त्या दोघांना शेजारी बसलेलं मंजिरीने बघितलं आणि तिला अजून इशिकाचा राग आला. एक चान्स सोडत नाही भार्गव यांच्याजवळ जाण्याचा. तू काही कर इशिका, तुला या पॅलेसमधून बाहेर लवकरात लवकर हाकलवून लावते का नाही बघ, मंजिरी म्हणाली. भार्गवचा नाश्ता झाला होता तसा तो उठून लगेच निघून गेला. 2 मिनटं माझा नाश्ता होईपर्यंत बसला असता तर झिजला असता का? इशिका तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि पटापट तिचा नाश्ता संपवला. भार्गव ऑफिसला जायला लागल्या तसा आजीसाहेबांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला. आता यांना काय झालं? त्याने सुस्कारा सोडला आणि शोनकडे बघितलं. शोन, जा काय झालं बघ. तो म्हणाला तसा शोन आजीसाहेबांकडे गेला. आले का भार्गव? आजीसाहेब ओरडता ओरडता मंजिरीला म्हणाल्या. मला नाही वाटत ते येतील. तुमच्यात तुमच्या मुलाचा आणि नातवांचा दोघांचाही जीव नाही आहे, मंजिरी नाक मुरडत म्हणाली तसा आजीसाहेब गप्प बसल्या. अहो शांत का झाल्या? ओरडा मोठ्या मोठ्याने, मंजिरी त्यांना रागात म्हणाली तसा आजीसाहेब कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बघायला लागल्या. आजीसाहेब, अहो तुमच्या नातवाला खरं वाटलं पाहिजे असं ओरडा, नाहीतर ते निघून गेलं तर आपला प्लॅन फेल होईल. आजीसाहेबांच्या कपाळावर पडलेल्या आठ्या बघून मंजिरी थोडी बाजू सावरत म्हणाली. आजीसाहेब परत ओरडायला लागल्या. अंगावर पाणी शिंपडलेलं होतं, तसं काही त्यांना खूप घाम आलेला आहे. तितक्यात मंजिरीला शोन येताना दिसला. तसं तिने आजीसाहेबांना खुणावलं. आजीसाहेबांना काय झालं आहे? त्याने मंजिरीला विचारलं. त्यांना कसली तरी ॲलर्जी झाली आहे. त्या केव्हाचा गळा पकडून ओरडत आहे. मला तर काही समजत नाही आहे. काय करावं? काय झालं असेल त्यांना? मंजिरी मुद्दामून रडण्याचं नाटक करत म्हणाली. तसा शोन पटकन आत आला तर आजीसाहेब घशाला धरून होत्या आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करत होत्या. सोंग, मी तुला आधीच सांगितलं होतं. त्या इशिकाला सगळं व्यवस्थित समजावून सांग. मला काय जेवणात लागतं आणि काय नाही. तू तिला व्यवस्थित सांगितलं नाही, त्यामुळे तिने आजच्या नाश्त्यात मशरूम टाकला आणि मला त्याची ॲलर्जी झाली. आजीसाहेब घशाला पकडून बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. आजीसाहेब, पण इशिका मॅमला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. कदाचित ते विसरले असतील. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला तुमच्या मेडिसिन देतो. तुम्हाला लगेच बरं वाटेल. तो लगेच आजीसाहेबांच्या मेडिसिन बघायला लागला. शोन, आजीसाहेबांच्या मेडिसिन संपल्या आहेत. मी बघितलं होतं आधीच, मंजिरी म्हणाली तसा त्याने डोक्याला हात लावला. मी आत्ताच घेऊन येतो. तो लगेच बाहेर पळाला. भार्गव त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता. शोन पळत येताना त्याला दिसला. एनी प्रॉब्लेम? त्याने विचारलं. बॉस, आजीसाहेबांना मशरूमची ॲलर्जी झाली आहे. आज इशिका मॅमने त्यांना नाश्त्यामध्ये मशरूम दिला आहे, त्यामुळे त्यांना ॲलर्जी झाली आणि त्यांना भयंकर त्रास होत आहे. मी आत्ताच त्यांच्या मेडिसिन बघितल्या तर त्याही संपल्या आहे. मी लगेच जातो आणि घेऊन येतो. सोबत डॉक्टरांनाही आणतो. शोन म्हणाला तसं भार्गवने त्याला परमिशन दिली. तो निघून गेल्यानंतर भार्गव किचनमध्ये आला, जिथे इशिका दुपारच्या जेवणाची आणि आत्ताच्या आजीसाहेबांच्या ज्यूसची तयारी करत होती. इशिका, भार्गवचा आवाज आला तशी ती डचकली. बाकीचे तिथले नोकर सगळे बाहेर निघून गेले. भार्गव इशिकाकडे बघत होता. काही झालं आहे का? ती म्हणाली, कारण त्याचा चेहरा थोडा चिडलेला वाटत होता. आजीसाहेबांना मशरूम आवडतं का? तो म्हणाला तसं तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. नाही, त्यांना अजिबात मशरूम देऊ नका. त्यांना ॲलर्जी आहे. मी कालच सगळं सामान मागवलं, पण मशरूम आठवणीने आणू नका म्हणून सांगितलं. ती पटकन म्हणाली तसं त्याने कपाळावर बोट घासलं. आजीसाहेबांना आत्ता नाश्त्यामध्ये मशरूम दिला आहे, त्यामुळे त्यांना ॲलर्जी झाली आहे. तो काहीसा चिडत म्हणाला. व्हॉट? असं होऊच शकत नाही. मला चांगलं लक्षात आहे की आजीसाहेबांना मशरूमची ॲलर्जी आहे. मग मी का त्यांना ते नाश्त्यामध्ये देईल? काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यांना दुसरं कशाने काहीतरी झालं असेल.
इशिका स्पष्टपणे बोलली. जा मग बघ काय झालं आहे ते. त्यांची जबाबदारी तुझ्यावर होती, मग आता तूच बघ काय झालं ते. तो म्हणाला तशी ती ताडताड करत आजीसाहेबांकडे गेली. आजीसाहेब यांना मंजिरीचा इशारा मिळताच त्यांनी बेशुद्ध पडायचं नाटक केलं. मंजिरी त्यांच्याजवळ येऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करायला लागली. आजीसाहेब, काय झालं तुम्हाला? उठा आजीसाहेब, मंजिरी डोळ्यात खोटे आशू घेऊन म्हणाली. तितक्यात इशिका आली आणि तिच्या मागे भार्गव आला. आजीसाहेब, तो आजीसाहेबांजवळ गेला पण त्यांच्या हाताला हात लावला पण त्या उठल्या नाही. आजीसाहेब, तो पटकन त्यांच्याजवळ बसवून त्यांना उठवायला लागला. इशिकाने मंजिरीकडे बघितलं. तिचे खोटे आसू लगेच तिच्या लक्षात आले आणि आजीसाहेबांचं नाटक पण तिच्या लक्षात आलं. मिस्टर बीबी, माझ्यामुळे हे सगळं झालं आहे ना? मग आता त्यांना बरं करण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही तिथून उठा. मी बघते काय झालं ते. ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं. विश्वास ठेवा माझ्यावर. मी 5 मिनिटात त्यांना बरं करते. ती त्याला रिलॅक्स करत म्हणाली. तू डॉक्टर आहेस का? तू कसं त्यांना बरं करणार? भार्गव म्हणाला. मी तेच बोलणार होते. आधीच या इशिकामुळे आजीसाहेबांची तब्येत खराब झाली, त्यात आता हीच इलाज करणार? मंजिरी तोंड वाकडं करून म्हणाली. तसं इशिकाने नजरेचा एक कटाक्ष तिच्याकडे टाकला. तब्येत कोणामुळे खराब झाली आहे तेही लवकरच कळेल. कोणाला काही करण्याची गरज नाही आहे. शोन डॉक्टरांना घेऊन येईलच. त्यांना चेक करू द्या. जर आजीसाहेबांना मशरूमची ॲलर्जी झाली असेल तर इशिका, पुढे जे होईल त्याला तयार राहा. आणि जर हे तुमच्या दोघींचं नाटक असेल तर तुम्ही दोघीसुद्धा माझा राग सहन करण्याची ताकद ठेवा. भार्गव जरब आवाजात म्हणाला तसा मंजिरीने आवंडा गिळला. मिस्टर बीबी, जर यात माझी चूक असेल तर तुम्ही जे सांगाल ते मी करेल, इशिका न घाबरता म्हणाली. मंजिरीला मात्र घाम फुटला. तिला वाटलं रागात भार्गव लगेच इशिकाला बाहेर काढेल, पण तो सगळं संयमाने घेत होता. देवा, कुठून या महामायेचं ऐकलं आणि नको त्या फंद्यात पाडलं. आता जर भार्गव यांना समजलं की हे सगळं नाटक आहे तर त्यांना 1 मिनिट लागायचा नाही आम्हाला घराबाहेर काढायला. मंजिरी सगळं आपल्यावरच फिरणार आहे. मी आधीच सांगितलं होतं पूर्ण प्लॅन व्यवस्थित करू, पण नाही. स्वतःवर खूप विश्वास. भार्गव रागात विचार न करता इशिकाला बाहेर काढतील म्हणे. तरी मी सांगितलं होतं की भार्गव यांना राग जरी आला तरी ते पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. पण आगाऊ पोरीने माझा ऐकला नाही. आता मरा. आजीसाहेब डोळ्यांची पापणी न हलवता शांत पडलेल्या होत्या, पण मनात मात्र काहूर उठलं होतं. शोन डॉक्टरांना घेऊन आला. मंजिरीच्या अंगाला आता थरकाप सुटला होता. इशिका बिंदास उभी होती. तिच्या बाजूला भार्गव होता. डॉक्टर आले आणि आजीसाहेबांना चेक करायला लागले. मिस्टर भारद्वाज, यांना ॲलर्जी नाही आहे. कदाचित आजारी असल्यामुळे अशक्तपणा आला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर आली असेल. पण मी त्यांना पूर्ण चेक केलं तर त्यांच्यामध्ये अशक्तपणा नाही. मग बेशुद्ध होण्याचं कारण कळण्यासाठी त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील, डॉक्टर म्हणाले. त्या टेस्ट मी करतो. तुम्ही आत्ता गेलात तरी चालेल. त्यांना काय आजार झाला आहे तो माझ्या लक्षात आला, भार्गव शांतपणे म्हणाला. डॉक्टर लगेच निघून गेले. आजीसाहेब, उठा. झालं तितकं नाटक बस झालं. आता इथून तुमचं सामान उचलायचं आणि पॅलेसच्या बाहेर निघायचं. उठा, तो म्हणाला. मंजिरीने घाबरून त्याच्याकडे बघितलं. इशिकाचं टेन्शन दूर झालं, तरी तिला शंका आली होती की काहीतरी गडबड या दोघी नक्की करणार. आजीसाहेब, उठा. आता तो दात ओठ खात म्हणाला तसं आजीसाहेबांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. शोन, आजीसाहेबांचं सामान गाडीत ठेव आणि त्या जिथून आल्या त्यांना तिथेच पोहोचव. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आजीसाहेब परत इथे दिसता कामा नये, भार्गवने कडक शब्दात शोनला बजावलं. तुम्ही आम्हाला इथून बाहेर काढू शकत नाही, तसा प्रयत्नही करू नका, नाहीतर तुम्ही तुमच्या वडिलांना उत्तर द्यायला तयार राहा.
तुमचे वडील कसे आहे हे तुम्हालाही माहीत आहे. आजीसाहेब भार्गवला विराजची भीती दाखवत होत्या. 1 मिनिट. भार्गवने लगेच विराजला कॉल केला. हॅलो डॅड. विराजचं नाव ऐकताच आजीसाहेबांना धडकी भरली. मी आत्ता या पॅलेसमधून आजीसाहेबांना बाहेर काढत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणाला तसं तिकडून विराज बोलायला लागला आणि भार्गवने फोन स्पीकरवर केला. आईसाहेबने जर काही कटकारस्थान केले असेल तर तुला त्यांना बाहेर काढण्यासाठी माझी परमिशन घेण्याची गरज नाही. विराज म्हणाला आणि कॉल कट केला. आजीसाहेबांची बोलती बंद झाली. मंजिरी आहे तशीच उभी होती. इशिकाने आज पहिल्यांदा भार्गवच्या डॅडचा आवाज ऐकला आणि आवाजावरून ते कसे असतील याची तिला थोडी कल्पना आली, कारण भार्गव आणि त्यांच्या आवाजात बरंच साम्य होतं. ऐकलं? निघा. शोन. त्याचे फक्त हे 3 शब्द आणि आजीसाहेब. तुम्ही आमचा अपमान करत आहात. आजीसाहेबांचा थोडा आवाज चढला. तुम्हाला मी मान दिलाच कधी, त्यामुळे मी तुमचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही. भार्गवने आजीसाहेबांकडे बघितलं, नंतर शोनला इशारा केला. तसा शोन पुढे आला आणि मोठ्या हौशीने आजीसाहेबांची बॅग पॅक करायला लागला. आजीसाहेब मनातून चिडल्या होत्या पण शांत उभ्या होत्या. भार्गवने मंजिरीकडे बघितलं. मंजिरी, हेच नाव ना तुझं? भार्गव म्हणाला तशी ती घाबरली आणि होकारार्थी मान हलवली. तू इथे आली होती ते या पॅलेसची मालकीण होण्यासाठी, पण आता इथे तू नोकर म्हणून राहायचं. तुला ते सगळं करावं लागेल जे इशिका सांगेल. तो म्हणाला तशी इशिका चकित झाली. मंजिरीचे त्याच्यापुढे एकही शब्द फुटत नव्हता, म्हणून तिने खाली मान घातली आणि हो म्हणाली. शोनने आजीसाहेबांचं सामान पॅक केलं होतं. भार्गव, या मुलीसाठी तुम्ही आम्हाला इथून बाहेर हाकलून लावत आहात ना? हे तुम्हाला आणि इशिकाला खूप महागात पडणार आहे. कदाचित तुम्ही हे विसरला आहात की आम्ही सुद्धा तुमच्या वडिलांच्या आई आहोत. इतक्या सहजासहजी हार मारणार नाही. आजीसाहेब चिडून बोलल्या आणि लगेच तिथून निघून गेल्या. आजीसाहेब, नेहमी आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडणं बंद करा आणि महागात वगैरे पडण्याच्या धमक्या मला नाही द्यायच्या. नाहीतर तुमचा मुलगा कोण आहे, कसा आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि मी तुमच्याच मुलाचा मुलगा आहे, त्यामुळे मला कमी समजण्याची चूक करू नका. तुम्हाला महागात पडेल. भार्गवने त्यांना त्यांच्याच भाषेत समजावलं. आज तुमच्यामुळे मला खूप उशीर झाला आहे. शोन, यांना सोडून लगेच ऑफिसला ये. असं म्हणून भार्गव निघून गेला. आजीसाहेबांनी इशिकाकडे खूप रागात बघितलं. जसा भार्गव यांच्या आईने आमच्या मुलावर जादू केली तशी तू सुद्धा भार्गव यांच्यावर जादू केलेली दिसते. नाहीतर आमचे भार्गव आधी असे नव्हते. तुझ्यासारख्या मुली आपल्या सुंदरतेच्या जोऱ्यावर श्रीमंत मुलांना फसवतात आणि त्यांच्याशी लग्न करतात फक्त पैशासाठी. आणि तुझाही तोच हेतू आहे, पण एक लक्षात ठेव, मी तुझा हेतू कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तुझ्यासारख्या मुलीला अद्दल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आजीसाहेबांना तिचा खूप राग आला. आजीसाहेब, माझ्या कपड्यांवरून तुम्ही मी कोण आहे, माझी परिस्थिती कशी आहे याचा अंदाज लावला. पण माणूस नेहमीच दिसतो तसा नसतो आणि गरिबांनासुद्धा इज्जत असते, मान असतो. मान्य आहे मी तुमच्या इतकी श्रीमंत नाही आहे, पण मलाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही. माझं पूर्ण नाव इशिका दीपक रत्न पारखी आहे. दीपक रत्न पारखी कोण आहे याची स्वतः तुम्ही माहिती काढा, मग तुम्हाला कळेल की मी सुद्धा कोणाची मुलगी आहे. इशिकाने त्यांना बोलवून दाखवलं. आता तर तू कोणीही असली तरी त्याचा मला फरक पडणार नाही. मी तुला अशी काही अद्दल घडवेल ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. आजीसाहेब म्हणाल्या. मंजिरी इशिकावर राग धरून बसलेली होती. तिच्या मनात आगीचा बंब उसळला होता, पण आता तिला शांत राहणं गरजेचं होतं. तिला आजीसाहेबसारखं बाहेर जायचं नव्हतं. ती तिथेच राहून इशिकाला धडा शिकवणार होती. आता तर मी जात आहे, पण लवकरच येईल, आजीसाहेब तिला म्हणाल्या आणि निघून गेल्या. शोनने इशिकाकडे बघितलं, तसं तिने नजरेनं ठीक आहे असं सांगितलं. शोन आजीसाहेबांच्या बॅग घेऊन त्यांच्या मागे गेला. मंजिरी मॅडम, मला भूक लागली आहे, पटकन काहीतरी खायला बनवून आणा.
आणि हो, काहीतरी म्हणजे चांगलं बनव, नाहीतर मी माझ्या हाताने तेच जेवण तुझ्या तोंडात कोंबून तुला खाऊ घालेल. इशिका म्हणाली तशी ती भयंकर चिडली. तू आवाज करायचा नाही, नाहीतर दुसऱ्या क्षणी तू पण इथून बाहेर असशील, समजलं? इशिका तिच्यासमोर बोट करून म्हणाली तशी ती रागातच जेवण बनवायला गेली. ओह गॉड, कशा आहेत या दोघी? बरं झालं एक गेली, पण ही एक आहेच. इशिकाने डोक्यावर दोन्ही हात ठेवून म्हणाली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.